नमस्कार. मी हायकोर्ट ॲडव्होकेट प्रशांत निंबाळकर. आज आपण मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय बाबत चर्चा करूया. तर बेसिकली मुंबई उच्च न्यायालयाने दीक्षांत सपकाळे याच्यावर जारी करण्यात आलेल्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऑर्डर रद्द केली याबाबत आपल्याला माहिती सांगतो. हा आदेश महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ॲक्ट, ज्याला MPDA 1981 म्हणजे 1981 अंतर्गत सेक्शन 3 नुसार जारी करण्यात आला होता. ज्यात सांगितलं आहे की जर कोणी सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करत असेल तर प्रशासन त्याला रोखू शकते. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर पण कोर्टाने ठरवले की सेक्शन 13 नुसार आदेशाची अंमलबजावणी वेळेत झाली पाहिजे. परंतु हा आदेश 18 जुलै 2024 रोजी दिला गेला, पण प्रत्यक्षात 27 मे 2025 रोजी अंमलात आणला गेला. त्यामुळं तो इल्लीगल ठरला. त्यामुळे तो इल्लीगल ठरला. याशिवाय आर्टिकल 22च्या 4 नुसार म्हणजे भारतीय संविधानचं यामध्ये दिलेल्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची सुरक्षा नियम मोडली गेली आणि आर्टिकल 21 नुसार जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग झाला. त्यामुळे महत्त्वाचे आपण जर मुद्दे पाहिले तर ह्यामध्ये डिटेन्शन ऑर्डर रद्द केली गेली. राज्य सरकारला 2 लाख रुपये भरपाई द्या, म्हणजे जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या वेतनातून वसूल करा असा आदेश दिलेला आहे. हा निर्णय स्पष्टपणे संकेत काय देतो तर व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि प्रशासनाचे अधिकार देखील नियमांमध्ये मर्यादित आहेत. धन्यवाद.